नमस्कार मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मला खूप मुलं-मुली मेसेज करून विचारतात, मॅडम आम्ही कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, कोणत्या पुस्तकामधून आम्ही अभ्यास करायला पाहिजे. तर मी तुम्हाला अशी काही पुस्तकं सांगणार आहे, ते तुम्ही पुस्तक मार्केटमध्ये जाऊन विकत घ्या. प्रथम म्हणजे तुम्ही GK GSसाठी जे भुतेकर सरांचं सामान्य ज्ञानाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही विकत घ्या. त्यामध्ये म्हणजे जी विविध मार्केटमध्ये ठोकळे मिळतात ते ठोकळे या भुतेकर सरांच्या पुस्तकासमोर काहीच नाही आहे. म्हणजे संपूर्ण GK GSचा साठा असेल तो संपूर्ण साठा त्या भुतेकर सरांच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणून तुम्ही ते विकत घ्या. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक पुस्तक आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचं दोन्ही पण विषयांचं हे फास्ट ट्रॅक म्हणून पुस्तक आहे, ते तुम्ही विकत घ्या. त्यामध्ये एकदम बेसिक लेवलपासून तर हार्ड लेवलपर्यंत सतीश सरांनी शॉर्ट ट्रिकमध्ये शिकवलेलं आहे, ते तुम्ही करून ठेवा. त्याचनंतर मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे या सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही विकत घ्या. त्यामधील तुम्ही जर पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत पूर्ण मराठी व्याकरण वाचत बसले तर तुमचा एक पण प्रश्न मराठी व्याकरणचा वाया जात नाही. आणि शेवटी म्हणजे लास्टला सरांनी बाळासाहेब शिंदे सरांनी लास्टला जे शब्दार्थ दिलेले आहे ते शब्दार्थ तुम्ही प्रॉपर करून ठेवा. ते शब्दार्थ तुम्ही वाचले तर त्या शब्दार्थाच्या बाहेर पोलीस भरतीला एक पण प्रश्न बाहेर येत नाही. म्हणून तुम्ही हे 3 पुस्तकं व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे विकत घ्या आणि त्यामधूनच अभ्यास करा. आणि आणखी म्हटलं तर तुम्ही अभ्यास तर करता, पण रोज एक प्रश्नसंच तुम्ही सोडवला पाहिजे. प्रश्नसंच सोडवल्याने असं होतं की आपल्याला समजते की आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे. आपल्याला जर कमी मार्क्स मिळाले तर आपण समजू शकतो की आपल्याला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, म्हणून आपण आणखी अभ्यास करतो. कारण आपण पेपर सेट सोडवतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये जास्त मार्क्स मिळाले पाहिजे, आपली अशी इच्छा असते. तर म्हणून तुम्ही रोज एक पेपर सेट सोडवत चला, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.